महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. राजपथवरील नाल्यात गट शिक्षणाधिकाऱ्यांची कार अडकली, अपूर्ण कामामुळे धोका वाढला. तळोदा शहरातील राजपथ बायपास रस्त्यावरील अपूर्ण कामामुळे आज बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गट शिक्षणाधिकारी शेखर धनगर यांची स्विफ्ट कार नाल्यात अडकली. नाल्यात साचलेल्या पाण्यामुळे खोलगट भागाचा अंदाज न आल्याने कारची डाव्या बाजूची चाके पूर्णपणे पाण्यात बुडाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून धनगर यांनी तात्काळ वाहनाबाहेर येत स्वतःची सुटका करून घेतली. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. घटनेनंतर नगरसेवक कपिल कर्णकार व स्थानिक नागरिकांनी कार बाहेर काढण्याचे प्रयत्न केले, मात्र यश न आल्याने शेवटी ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाहन पाण्यातून बाहेर काढण्यात आले. यावेळी वैभव कर्णकार, सम्राट महाजन, दीपक पाडवी, अक्षय जोहरी यांनी मदत केली. दरम्यान राजपथ रस्त्यावरील नाल्याचे काम अनेक महिन्यांपासून अपूर्ण असून त्या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला आहे. पाण्याखाली हा भाग दिसत नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने काम पूर्ण करून धोका दूर करावा अशी मागणी केली आहे. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, तळोदा.